पुन्हा नमस्कार. एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की ग्रेसची कविता उलगडून घेण्यासाठी कोणत्या कोणत्या मार्गांचा अवलंब करावा लागतो. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं होतं की ज्या वृत्तामध्ये ती कविता लिहिलेली आहे त्या वृत्तामध्ये ती वाचता येणं हा त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की मी मागच्या भागात जे सांगितलं की एखाद्या कवीची लँग्वेज विदिन लँग्वेज म्हणजे भाषांतर्गत भाषा ही निराळी असते. जशी बालकवींची निराळी आहे, गदी माडगुळकरांची निराळी आहे, तशी ग्रेसची भाषांतर्गत भाषा ही अतिशय निराळी आहे. ग्रेसच्या कवितांमध्ये उल्लेख येतात ते स्थानिक म्हणजे अगदी संत ज्ञानेश्वर तुकारामांपासून मर्ढेकर, विंदा करंदीकर, इंदिरा संतांपासून जर्मन कवी रिल्के पासून मिर्झा गालिब, उर्दू कवी, फारसी कवी, दस्तयेव्स्की, टॉल्स्टॉय, मर्लिन मनरो, इंग्रिड बर्गमन असा एक वैश्विक पट या ग्रेसच्या कवितेमध्ये आपल्याला दिसून येतो. रामायणातले संदर्भ येतात, महाभारतामधले येतात, गौतम बुद्धाच्या विषयीचे येतात, महावीरांविषयीचे पण येतात. त्या अर्थानं जर बघायला झालं तर ही संपूर्ण कविता एक ग्लोबल कविता आहे असं म्हणणं जास्त योग्य राहील. ग्लोबल यासाठी की याच्यामध्ये येणारे संदर्भ हे आपल्याला म्हणजे एकाच कवितेमध्ये ग्रेसची ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी अशी एक कविता आहे. त्या कवितेचं शीर्षकच कै ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी असेल. अर्थातच ही संत ज्ञानेश्वरांविषयीची कविता आहे, पण संतांच्या नावामागं वगैरे आपण कै वगैरे लावत नसतो. पण तरी ग्रेसने ते लावलेलं आहे. ते का लावलंय हे कविता वाचल्यानंतर कळतं. आता जर ती कविता बघितली कै ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी तर त्याच्यामध्ये लिओ टॉल्स्टॉयचा उल्लेख येतो, त्याच्यामध्ये मर्लिन मनरोचा उल्लेख येतो, त्याच्यामध्ये आणखी काही असे संदर्भ येतात की ज्याची आपल्याला सामान्य वाचकाला, मराठी वाचकाला फारशी कल्पना नसते. त्याच्यातलं अगदी छोटस जर सांगायचं झालं तर मी असं सांगेन की 2-3 ओळी वाचतो मी त्या कवितेच्या आणि त्याच्यावरनं आपल्याला अंदाज येईल की ग्रेसला काय म्हणायचं. म्हणजे ग्रेसची कविता उलगडण्याचा हा एक मार्ग आहे हे मला या कवितेतून सांगायचंय. तर कै ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी बघा संदर्भ. कृपेच्या उदयास्तात वितळणाऱ्या शब्दांची शपथ घेऊन मी तुझी कुंडली मांडली कै ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी. माझ्या भाग्यरंध्रांवर चिकटलेले मावळतीचे ऊन माझ्या श्वासांना झुलवणारा कार्तिकाचा धुकाळी वारा, माझ्या समोर माझ्या निर्वेदी आयुष्याचा भविष्यकाल, पुरापोटात तटतटून आलेले भगवती आकाश कै ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी. मी म्हणालो शरीराला ओढणाऱ्या अशाच एका संध्याकाळी उरलेली 3 भावंडे निघाली असतील. टॉल्स्टॉयची ॲना माझ्या डोळ्यात पडून मॉस्कोच्या स्टेशनकडे निघाली. व्हाय नॉट पुट आउट द लाईट व्हेन देर इज नथिंग मोर टू लुक ॲट. आयुष्याला वसंतातील दीपोत्सवाची हाक देणाऱ्या मर्लिन मनरोच्या वक्षमंडळाची आत्महत्या, डी गॉलने सार्त्रला लिहिलेल्या पत्रातील निर्वत्सनामय अक्षर, माय मास्टर कुपरींच्या मानसकन्यांचा शेवटचा ठराव, अँड वी विल बरी लाईक अ ह्युमन बिईंग अ वुमन डिअर टू अस, माहिमभटाच्या जीवन शक्तीला आलेले अहंकाराचे फूल. आता हे संदर्भ बघितले तर यात माहिमभट आहे, टॉल्स्टॉय आहे, मर्लिन मनरो आहे आणि कोण कोण आहे, सार्त्र आहे, डी गॉल आहे. तर ही कविता समजून घ्यायची म्हणजे इतका मोठा आपल्याला अभ्यास करावा लागतो की हे सगळे संदर्भ ज्ञानेश्वरांच्या कवितेमध्ये कसे काय आले. बरोबर. तर प्रत्येक कवितेमध्ये ग्रेसनी एक असं कळीचं वाक्य किंवा कळीचा शब्द ठेवलेला आहे की तो तुम्हाला उलगडला की तुम्हाला ती संपूर्ण कविता किंवा त्या कवितेमध्ये वापरलेले संदर्भ उलगडतील. आता याच्यामध्ये त्यांनी एक इंग्लिश वाक्य वापरलंय, व्हाय नॉट पुट आउट द लाईट व्हेन देर इज नथिंग मोर टू लुक ॲट. हे ज्ञानेश्वरांच्या गाण्याचं सार्थक आहे. वयाच्या 18व्या वर्षी भगवद्गीतेचं रूपांतर
याच्या ज्ञानेश्वरीच्या रूपानं दाखवून. हो. घेऊन पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जिवंतपणे घेतलेली समाधी, म्हणजे ज्या कार्यासाठी आपला जन्म झालेला आहे ते कार्य संपल्यानंतर आपलं अवतार कार्य स्वतःहून संपवणं, म्हणजे हो. पाहण्यासाठी आता काही शिल्लक नसेल तर उगतच्या उगत श्वासांची मालिका ओढत जगत बसण्यात अर्थ नाही. हे ज्ञानेश्वरांच्या जगण्याचं जे सार्थक आहे हे सार्थक या वाक्यामध्ये दडलेलं आहे. आणि हे वाक्य तुम्हाला उलगडलं तर लिओ टॉल्स्टॉयची कादंबरी ॲना कॅरेनिना ती त्यांनी वयाच्या 80 वर्षानंतर लिहिली आणि ती त्याच्या आयुष्यातली सर्वात मोठी कादंबरी होती. त्यानंतर टॉल्स्टॉयने काही लिहिलं नाही. व्हाय नॉट पुट आउट द लाईट व्हेन देअर इज नथिंग मोर टू लुक ॲट. हा संदर्भ मर्लिन मनरोचा आहे. मर्लिन मनरोची ऐन 36-40 मधली आत्महत्या आणि तिनं संपवलेलं जीवन, त्यानंतर ड गॉलने लिहिलेलं, सार्त्रला लिहिलेलं शेवटचं पत्र आणि त्यातलं निर्भत्सनामय अक्षर, म्हणजे त्यातली निगेटिव्हिटी, आणि त्यानंतर त्याने काही लिहिलं नाही. हे सगळे संदर्भ तुम्हाला केव्हा उलगडतील? तुमचा फोकस ज्या वेळेला व्हाय नॉट पुट आउट द लाईट व्हेन देर इज नथिंग मोर टू लुक ॲट या वाक्यावर तो कळला की ही संपूर्ण कविता उलगडेल. तो कळला नाही तर ही कविता म्हणजे काहीतरी वेड्यासारखं लिहिलंय असं आपण सहज म्हणतो. पण ज्ञानेश्वरांच्या वरच्या कवितेमध्ये तुम्हाला मर्लिन मनरो जगात कुठं भेटणार नाही, शक्यच नाही. तर हे जसं आहे तर ह्या पद्धतीने ग्रेसच्या प्रत्येक कवितेकडे बघायला. आता मागच्या भागात मी हेही सांगितलं होतं की ग्रेसची केवळ एक कविता घेऊन त्याचा अर्थ लावत बसाल तर ते जमणार नाही. तो एक जिक्सॉ पझल आहे आणि ते जिक्सॉ पझल तुम्हाला सोडवायचं असेल तर तुम्हाला कुठले कुठले भाग कुठं कुठं आणून जोडता येतील ह्यावरती तुम्हाला काम करावं लागेल. म्हणजे ग्रेसच्या कवितेत धुकं येतं, वारा येतो, कावळा येतो, अनेक चांदण्यांची पडशाळा येतो. अनेक प्रसंगी ग्रेसनी स्वतः काही शब्द घडवलेले, मरणगंध असा शब्द घडवलेला आहे. असे अनेक राघव वेळ, म्हणजे पहाटेची जी वेळ असते त्याला, म्हणजे ज्याला आपण तांबडं फुटण्याची वेळ म्हणतो, त्याला ग्रेसनी राघव वेळ असा शब्द वापरतो. अशा अनेक गोष्टी तुम्हाला उलगडायच्या असतील तर ग्रेसच्या कवितेचा स्टायलिस्टिक अभ्यास करणं गरजेचं. हा मराठी समीक्षेमधला एक महत्वाचा प्रश्न आहे की स्टायलिस्टिक अभ्यास केला तर एखाद्याची कविता उलगडू शकते का? तर त्याचं उत्तर हो असं आहे. ग्रेसच्या कवितेचा असा जर तुम्ही स्टाईलच्या अंगाने, लिखाणाच्या शैलीच्या अंगाने जर विचार केला तर ती कविता उलगडू शकते. हे दुर्बोधतेचं धुकं तुम्हाला जर विरळ करायचं असेल तर तुम्हाला ग्रेसच्या पातळीवर यायला हवं. जसं त्यांनी म्हणलंय, कविता लिहिणारा कवी ज्या सृजनाच्या पातळीवर जातो त्या पातळीवर वाचक येऊन त्या दोघांमधला प्लॅटिनमचा पूल जोडणारा आढळ, हे जे आहे हे तुम्हाला याच्यामध्ये आवश्यक आहे. आता रामायणाची आपण अनेक जर उदाहरणं बघितली तर उर्मिला नावाची एक ग्रेसची कविता आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हणलंय, अंबारीचा हत्ती नसे अंबराचा स्वामी, अंबारीचा हत्ती नसे अंबराचा स्वामी, लक्ष्मणाची रेघ आली उर्मिलेच्या कामी. आता आपल्याला हे माहितीये की लक्ष्मणानं रेघ ओढली सीतेसाठी. तिनं त्या फुटी काय होती, फुटी होती त्यामधून बाहेर पडू नये यासाठी लक्ष्मणाने ती रेषा ओढली. म्हणजे ती लक्ष्मण रेषा म्हणून आपण सगळ्यांना माहिती. मग लक्ष्मणाची रेघ आली उर्मिलेच्या कामी याचा अर्थ काय? तर त्यांनी असं म्हटलंय की उर्मिलेने रामायणात कुठलेच प्रश्न उपस्थित केले नाही, सगळे तिला वचकून राहतात. ही आदरयुक्त भीती नव्हे, ही वेगळी बाब आहे. उर्मिला कधीही आपल्याला एक प्रश्न विचारेल आणि त्या प्रश्नाचे उत्तर आपल्या जवळ नाही, यातून हा वचक निर्माण झालाय. उर्मिला काय प्रश्न विचारेल तर माझी चूक काय होती? राम गेला, आईला शब्द दिला होता, त्यांनी गृहत्याग केला, तो वनात गेला. त्याची बायको सीता
सहधर्मचारिणी ती त्याच्या हम्म. बरोबर गेली. लक्ष्मणाने वनात जायचा कुठंच रेफरन्सच नव्हता, पण नाही. लक्ष्मणही गेला. हो उर्मिलेचा प्रश्न असा आहे की माझी चूक काय. हो म्हणजे महालातला जो वनवास उर्मिलेच्या वाट्याला आला, हो. त्यातून उर्मिलेसाठी ही हम्म. लक्ष्मण रेषेची उपमा त्यांनी वापरली आहे. ग्रेसने बरोबर. पुढे असं म्हटलंय, हम्म. सीतेकरता लक्ष्मणाने रेषा ओढली, ती हम्म. त्याने ओलांडली, हम्म. पण लक्ष्मणाची ती रेषा तर तिथेच राहिली ना. या रेषेला कुणी जपायचे? हम्म. आयुष्यभर मूकपणाने जपले ते उर्मिलेने. म्हणून लक्ष्मणाची रेघ आली उर्मिलेच्या कामी. अशा हो. पद्धतीने ही ग्रेसची कविता हम्म. हळूहळू उलगडत जाते. हम्म. आता क्रिएटिव्हिटीचा एक परिपाक म्हणून आपण ग्रेसच्या हम्म. कवितेकडे बघतो, की ओके. परमोच्च बिंदू. हम्म. जसं त्याने म्हणलं होतं की भाषाच ही निकामी, हो. शब्दासही पुरेना, हम्म. संवेदनाच द्यावी अर्थास काय पुन्हा, असं हम्म. ग्रेसने म्हटलंय. हम्म. म्हणजे आपण मानतो की हम्म. शब्द जो आहे, जो कुठल्याही लिपीमध्ये लिहिला असेल, ती हम्म. बॉडी आहे, तो शरीर आहे आणि त्याचा हम्म. अर्थ हा आत्मा आहे. हम्म. म्हणजे एकदा अर्थ समजला, हो आत्मा गवसला, की शरीराने विसर्जन पावायचं. हो. हम्म. ह्या पद्धतीने ग्रेसच्या प्रत्येक कवितेकडे त्याने योजलेल्या शब्दांकडे बघायला हवं. हम्म. आता काव्यभूल म्हणून ग्रेसची एक कविता आहे. बर. त्यामध्ये त्याने कविता निर्मितीची एक छोटीशी प्रक्रिया सांगितली, हा. की सजलीस तेव्हा मला म्हणालीस मनात माझ्या हम्म. कुणीच नाही, हम्म. मी मंत्राने शपथ दुरावली तुझ्या घरातील कविता नाही. हो शब्द हो. तळाचे वेचून घेता थकून जराशी निजले होते, हम्म. सत्य समजून त्या भासांवर रचू नको तू भगवी गीते. भगवी हम्म. गीते पळवून नेती अरण्य झांजरणारे फूल, हम्म. आपले माणूस बघता बघता सहज तयाची पडते. हो. ही सहज तयाची पडते भूल ही केवळ हा. आपल्या माणसाशी रिलेटेड नाहीये, ही हा. त्या आशयाशी आहे. त्या कवितेचा जो जिस्ट आहे, जो जर्म आहे, हो. त्याच्याशी नाही. हम्म. आणि मग अशा पद्धतीची शब्दकळा, अशा पद्धतीच्या रूपक प्रतिमा या बघितल्या, म्हणजे हम्म. शब्द तळाचे वेचून घेता थकून हम्म. जराशी निजले होते. तळामध्ये हम्म. शब्द वेचून घ्यायचे आणि ते कवितेमध्ये मांडायचे. वा. आणि त्या कवितेला एक वेगळा आशय, वेगळा अर्थ, वेगळं हम्म. परिमाण असलं पाहिजे, जे हम्म. आजपर्यंत कोणी देऊ शकलेलं नाही. ज्या हम्म. जातकुळीची कविता आजपर्यंत कोणी लिहिलेली नाही. हम्म. एवढं सगळं ग्रेसने या त्याच्या 700-800 कवितांमध्ये सहजपणाने पेललेलं आपल्याला दिसतं. ओके. त्याचं आईबद्दलचं नातं हे लव्ह हेट रिलेशनशिप याच्यामधलं आहे. ओके. आई म्हणजे सर्वश्रेष्ठ, आई म्हणजे पवित्र, हा हम्म. भाव त्याच्या कवितेत कुठेही नाही. त्यामुळे ओके. एका दृष्टीने ही रिबेलियन कविता आहे. हा. रिबेलियन या अर्थाने की आईविषयीच्या प्रतिमांना तडा देणारी ही कविता आहे. ओके. आणि ती हम्म. संपूर्ण कविता मालिका आईच्या कविता म्हणून त्यांनी त्यामध्ये म्हटलेलं आहे. तो इडिपस कॉम्प्लेक्स हम्म. ग्रेसच्या कवितेमध्ये हम्म. या सगळ्या आईविषयीच्या भावना व्यक्त करताना होतो. एक ओके. सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स असतो, एक इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असतो. हम्म. हम्म. ग्रेसच्या आणि आईच्या नात्यामध्ये हा इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आपल्याला जास्त आढळतो. हो. झालं होतं असं की हम्म. ग्रेसच्या पौगंडावस्थेमध्ये हम्म. ग्रेसला आईच्या चारित्र्याविषयी काही चुकीची माहिती मिळालेली आणि ओके. त्याचा त्याच्या बालमनावर खूप विपरीत असा परिणाम झालेला होता. हम्म. आणि तो परिणाम त्याच्या संपूर्ण आयुष्यभर टिकला. म्हणजे तो हम्म. त्या ग्रहातून, त्या सगळ्यातून हो. कधीही बाहेर आला नाही. हम्म. आणि अशी एखादी आई असू शकते, तर त्या मुलाने काय करायचं? असं म्हणून हम्म. ग्रेसच्या सगळ्या कवितांमध्ये हे हा. आपल्याला दिसायला येतं. ओके. आईचे गाणे नावाची त्याची कविता आहे. हम्म. हरिणी जळात बुडती जैसे उन्हात पाणी, हम्म. स्वप्नात चालताना आई भिजे फुलांनी. हो. गर्भात हात हलतो भरली दुपार पोटी, आई उभ्या उभ्याने रचते अभंग पोटी. हम्म. हम्म. वारा कधी सुखाने रानात पोचला ना, जाळून बीज पोटी,
आई दळेल पाना. हम्म. ते चंद्रगंध विटले चोळी दुधात भिजली, पाठीत वाकताना आई गळ्यात कसली. हो. आभाळ सावल्यांचे झाले नदीत गोळा, आई घरी मुलांना वाटून दे उन्हाळा. हे बघा केवढा मोठा संदर्भ. सुंदर आहे. हो. आभाळ सावल्यांचे झाले नदीत गोळा, आई हम्म. घरी मुलांना वाटून दे उन्हाळा. देशी कुण्या विदेशी बुलली कळेन सांज, हम्म. आई निजे दुपारी उलटी करून शेज. गेले भरून कोणी निजल्या कथेत रंग, वाळू वरून आई उचलून घे तरंग. मेघा पल्याड गेले गेले सुतार पक्षी, कंदील कापराचा आई धरून बक्षी. माझ्या कुळाप्रमाणे मृत्यू मला दुपारी, आईस दर्पणातून बोलावतात घारी. हो. आईस दर्पणातून बोलावतात घारी, म्हणजे हा केवढा मोठा विचित्र हो. असा संदर्भ आहे. पण हो. हे सगळं ग्रेसने अतिशय धाडसीपणानं, वृत्तबद्ध रीतीनं, पण सभ्य आणि संयमित शब्द वापरून हे हम्म. सगळं मांडलेलं आहे. आणि त्याने असं म्हटलेलं आहे की प्रत्येक वेळेला आई आणि हम्म. मुलाचं नातं हे पवित्र महन्मंगल असेल असं नाही. त्यामुळं ग्रेसच्या कवितेमधली आई ह्याच्यामध्ये ग्रेसला स्वतःच्या प्रेयसीचंही प्रतिबिंब दिसतं. ओके. हम्म. आणि ग्रेसला त्याच्या प्रेयसीमध्ये आईचं प्रतिबिंबही दिसतं. हा. म्हणजे सरमिसळ आहे. ही हा. जर आपल्याला कळून नाही आली तर आपण हम्म. परत एकदा म्हणणार हे काय ग्रेसने लिहिलंय, असं कोण लिहितं का आईने? बरोबर. असा तो सगळा संस्कारांचा, हम्म. धर्माचा, हम्म. संस्कृतीचा असा एक हम्म. जो गोंधळ उडतो तो हा. त्यामुळे उडतो. ओके. हम्म. नॉर्मली असं म्हटलं जातं की हम्म. एखादी बाई गर्भवती आहे आणि हम्म. तिच्या डिलिव्हरीमध्ये जर अडचण आली, हम्म. बाळ जर आडवं असेल, हम्म. तर काही वेळेला गर्भपात करून आईचा जीव वाचवावा लागतो. ओके. हम्म. म्हणजे बाळ बरोबर. बाजूला ठेवलं जातं हो. आणि जीव आईचा वाचवला जातो. बरोबर. ग्रेसने काय म्हणले बघा, हम्म. आडवाच झोपलो असतो गर्भाशयात मीही, तर येऊ दिले असते का तुझ्या वाट्याला माऊलीचे भाग्य पड. मीच गर्भात आडवा झोपलो असतो तर तू हो. आई झाली असतीस का, हा हा. विचार करत. म्हणजे हे हो. आईला म्हणणं म्हणून सांगतो, टाकून ठेव तोपर्यंत पथारी थडग्यावर माझ्या हक्काची जागा आहे ती. पाहुणा असलो तरी स्वाभिमान आहे मला. तेव्हाच शिवून दिली असतीस भगव्या क्षितिजाची जोडी, तर काय झाले असते. हा. हे किती विचित्र संदर्भ आहे. हो. खरंय. म्हणजे ह्यामध्ये एक प्रकारचा इगो आहे की मी हा. जन्माला आलो म्हणून तू आई झालीस, हो. नाहीतर तू आई झाली नसतीस. हो. पण हे माहिती पण हा. पाहिजे हा. हा जीव आईचा आधी वाचवला जातो मग बाळा. करेक्ट. प्रायोरिटीज इज डिफरंट. पण हा. हेच त्यांनी सगळं लिहून ठेवलेलं आहे. आणि हम्म. तेच त्यांनी म्हटलंय, आता लिहिताना हम्म. काही जरा वेगळे वाटते, हा. माझ्या लेखणीची ओळ तिळातिळाने तुटते, शब्द अनाथ दिसती, रेग हम्म. हळूच ओढावी, टिंब हम्म. ठेवून ही अंती गीत अपुरे वाट. वा. हम्म. ही भाषेची त्याला वाटणारी उणीव, कमीपणा, की हो. मला जे म्हणायचंय ते मला माझ्या शब्दात, माझ्या भाषेत, माझ्या कवितेत मांडता येत नाही. हा. म्हणजे मी ज्या वेळेला ग्रेसकडे गेलो होतो आणि हा. पहिल्यांदा ग्रेसच्या घरी आम्ही भेटलो बर. नागपूरमध्ये. त्याच्या हम्म. आधी 2-3दा भेटी झालेल्या होत्या. पण हम्म. नागपूरमध्ये त्याच्या घरी गेलो आणि त्यांच्याशी मी ज्यावेळेला बोललो, हम्म. त्यावेळेला त्याने एक बोलता बोलता फार महत्वाचं वाक्य सांगितलं. ओके. म्हणजे हे जे काही ललित निबंध, कविता आणि हे जे काही मी लिहिलंय, हे हम्म. सगळं माझ्या क्रिएटिव्हिटीच्या किंवा हम्म. माझ्या सगळ्या आकलन शक्तीच्या फक्त 5 ते 6% मला मांडता आलंय. बापरे. 94-95% माझ्या बरोबर जळून जाणार आहे. म्हणजे हा हो. जो दुःखाचा किंवा हो. निराशेचा स्वर आहे, हा ग्रेसच्या कवितेमध्ये पहिल्या कवितेपासून शेवटपर्यंत. जे कसल्या बरोबर. दुःखाने सुचते हे गाणे, हलतात झाडे पानांची, हम्म. हम्म. ही जी ओळ आहे ते हो. कसल्या दुःखाने, म्हणजे ते दुःख हे आहे, हा. हे प्रेमभंगाचं दुःख नाही, हे सामाजिक झिडकारलेपणाचं दुःख नाही, हे हम्म. परीक्षेतल्या अपयशाचं दुःख नाही,
हे हम्म. दुःख जे आहे ते ह्या जातकुळीचं आहे. पण ही Correct. दुःखाची जातकुळी तुम्हाला जर समजली नाही हा. तर ग्रीसच्या कवितेतले दुःखाचे स्तर हो. तपासताना, त्याविषयी बोलताना, त्याचं हम्म. विच्छेदन करताना, समीक्षा हम्म. हा. आपल्याला समजत नाही की हे प्रियकर प्रेयसीचं दुःख आहे का आईपासून दुरावल्याचं दुःख आहे, हो. अनाथपणाचं आहे का भाषिक याचं आहे, हे हो. समजत नाही. पण ते जर समजून घ्यायचं असेल तर हम्म. त्या कवितांमधले हे सगळे संदर्भ आपल्याला हा. हळूहळू गोळा करावे लागतात, हो. शोधावे लागतात. दुःख आकर्षक होते जगून दाखवले की मरून झाल्यावर दुःख मिटते का, असा प्रश्न ग्रेसने एका कवितेत विचार. बर. त्यामुळे मरून गेल्यानंतरही दुःख शिल्लक राहत असेल तर ते दुःख कुठलं असेल, तर ते आपण व्यक्त होऊ शकत नाही, आपण ते शब्दात मांडू शकत नाही. आपल्याला ती भाषा अपुरी पडते हा. आणि आपली आपली कवितेची परंपरा ही कुठेही पूर्वसुरींकडे नाही, त्याचं अनुकरण होऊ शकत नाही. म्हणजे हम्म. माझ्या कवितेला वंश नाही, ती हम्म. अनुवंशहीन आहे. हा. जगता जगता वाढेल तोच तिचा वंशवृक्ष, हो. असं ग्रेसने म्हणून ठेवलेलं आहे. मग ती जी स्वयंभू कविता आहे, जे हम्म. एका ठिकाणी तर ग्रेसने असं म्हणले की माझी कविता हे एक बेट आहे. हा. बेटावर ओके. सहलीसाठी येतात किंवा समुद्र जीवावर उठला की हा. आश्रयासाठी येतात. ओके. माझी कविता ही दुसऱ्या कॅटेगरी. समुद्र हम्म. जीवावर उठल्यावर तुम्हाला आश्रय पाहिजे असतील तर तुम्ही हम्म. माझ्या कवितेत या आणि तो शोधा. म्हणजे त्या कवितेत तुम्ही स्वतःला शोधा, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची, आयुष्यातल्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील, असं हम्म. ग्रेसने स्पष्टपणे म्हणून ठेवले. पण हम्म. होतं कसं, त्या हा. गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आणि मग अरे त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवीत होता म्हणतो, हम्म. मग पाऊस पडत असेल तर पाचोळा कसा उडत असेल, असे काहीतरी हम्म. आपण तात्विक प्रश्न निर्माण करतो. पाऊस पडताना पाचोळा उडत नाही. तर हे समजून घेण्यासाठी हा. ग्रेसच्या कवितांमधले हे सगळे संदर्भ आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. नवरात्र चालू आहे आणि आपण रोज वेगवेगळ्या रंगांबद्दल बोलत असतो. हो. निळाई नावाची ग्रेसची कविता आहे. हो. ओके. हम्म. त्या निळाईमध्ये त्यांनी निळ्या रंगाचे वेगवेगळे व्हेरिएशन्स, हम्म. कलरच्या शेड बर. कशा बेमालूमपणे वापरल्यात हम्म. ते मी ती कविता सांगतो. ओके. हम्म. असे रंग आणि ढगांच्या किनारी निळे ऊन लागे मला सागण, हम्म. निळे काठ माथे निळ्या रावळांचे, निळाईत माझी तिचे पाप, निळ्याशार मंदार पाऊल वाटा, धुक्याची निळी भूल लागे कुणा, तुला प्रार्थनांचे किती अर्घ देऊ, निळ्या हस्तकालीन नारायण, हम्म. निळेगार वारे जळाची शिराणी, निळ्या चंद्र ओवीत संध्या डुले, निळे दुःख चोचीत घेऊन आली, निळ्या पाखरांची निळी पाऊल, वा. निळे सूर आणि निळी गीतशाळा, निळाईत आली सखीची सखी, निळ्या चांदण्याने निळ्या चंदनाची, भिजेना परी ही निळी पालखी, हम्म. किती खोल आणि किती ओल बक्षी, तुझा सूर्य आणि तुझे चांदणे, हम्म. प्राणात येऊन प्राणात गेले, तुझ्या सागराची निळी तोरण. वा. हे निळ्या रंगाचे किती व्हेरिएशन्स त्यांनी हो. या 16 ओळींच्या कवितेमध्ये मांडली. मग त्या प्रत्येक रंगाचं जर आपण अनालिसिस करायला गेलो तर ती हम्म. कविता हळूहळू उलगडत जाते. कवितेचं नाव आहे सत्य. ओके. ज्या बेटावर ऋतू नसतात त्या बेटावर अस्ता अस्तावर उगवत असेल सूर्य. म्हणजे हम्म. बघा, अस्तावरती सूर्य उगवतो. हो. ज्या बेटावर ऋतू नसतात त्या बेटावर हम्म. अस्तावर उगवत असेल सूर्य. हम्म. फुलांच्या अंगावरून ऐन मध्यरात्री वारा जातो, असे बडबडणारी बाई तुमच्या पायथ्याशी येऊन उभी राहिली तर, हम्म. कुठल्याही संध्याकाळी मला पहा, मी थकलेलाच दिसतो. हम्म. सगळ्याच कथांना निजेचे पंख नसतात. पहाडांवरून बेसुमार रंग वाहत असतो. कोणी नसले तर धुळीचे लोटही येतात. हम्म. हातावरच्या रेषा कमळासारख्या जुळल्या तर तुम्ही माझा हात चिखलात खुपसाल. माझे प्रेम असे सैरभैर म्हणून तुम्ही मला आयुष्यातून उठवाल. लांब निघून गेलो मी एवढेच ना, तळणा इतक्या ओव्या झाल्या तरी मला शिव्या द्याल.
हम्म. घनदाट काळोखात केवढ्या संयमाने दिवा ठेवायचा असतो. ती खुर्चीही दिसत नाही जिच्यात मी तासनतास बसतो. सर्व दिशांना दया दाखवून ब्रुटस माझी हत्या करीत राहील तर मीही सीझर होणार नसतो. एक तरंग उठला तर सगळे अंग दुखवून घेते ती. एक डंख फिटला तरी सगळे पंख कापून येते ती. तिला काहीहीच वाटत नसते माझ्या भारोभार दुष्कृत्यांचे. वेड्याचे हसणे संपूच नये तसे मिठीवर चंद्र कोरीत असते ती. यात काय करायचे असते आत्मसात? माझ्या धैर्याचा पुरावा, फकीरांचा उरूस, वसंताच्या पूर्वार्धातील पाऊस, हात सोडवून घेतानाची बातमी, स्तनांवरचा तीळ, संन्याशाची आत्मपीडा. जिथे तुम्हाला उत्तर सापडेल तिथून मला निरोप धाडा. हो. आता हे केवढा मोठा स्पेक्ट्रम आहे. म्हणजे किती किती गोष्टी आहेत. फकीरांचा उरूस आहे पूर्वार्धातला, वसंताच्या पूर्वार्धातला पाऊस आहे, ब्रूट्स आहे आणि ज्युलियस सीझर आहे. हो. किती संदर्भ आहेत. म्हणजे हे सगळं बघितलं की आपल्याला असं वाटतं की याच्या प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेणं एक कवीचा वाचक म्हणून, रसिक म्हणून, मराठीचा अभ्यासक म्हणून आपली जबाबदारी आहे. हे बरोबर. कविता केवळ आणि केवळ ही भाषेचे अर्थ उलगडले, शब्दाचे अर्थ उलगडले किंवा वृत्त समजलं आणि मग कविता कळण्याचा प्रयत्न केला तेवढ्यानेच ते उलगडतील असं नाही. त्यामुळं जागतिक वाङ्मयाचे संदर्भ तुम्हाला माहिती पाहिजेच. रामायण महाभारत माहिती पाहिजे, बुद्ध महावीर माहिती पाहिजे, ज्ञानेश्वर तुकाराम मर्ढेकर विंदा हे माहिती पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचा भाग आहे तो हा शाक्तिझमचा आहे. कसल्या दुःखाने सुचते हे गाणे, गळतात पाने झाडांची, वेळ जरी साधी सूर्य ढळलेला. म्हणजे मी जे म्हणलो होतं की संपूर्ण कवितांमध्ये संध्याकाळ एक आहेच. वेळ जरी साधी सूर्य ढळलेला, मनी उरलेला सांजपणा, उठा कावळ्यांनो करा वाटत आलं, कधी उजाडेल देव जाणे. आता हे सगळे जे संदर्भ आहेत असे सगळे संदर्भ तुम्हाला कळायचे असतील तर ग्रेसच्या कवितेचे हे सगळे परिमाण तुम्हाला समजून घेतली पाहिजे. उठा दया घाना लावा निरांजने, देहातले सोने काळे झाले, झोपेतले जीव झोपीतच मेले, आभाळची गेले पंखापाशी, इथे नागाव्याने शोधावा आचार, जैसा व्यभिचार जोगिनीचा, उष्टावली पोर हिंडे दारोदारी, तैसे माझ्या घरी नारायणा, पंढरीचे पेठे रात्र मोठी वाटे, दगडाला काटे फुटलेले, गोंजरून घेणं माझे हे लांछन, रक्ताला दूषण देण्यासाठी. हे लांछन आहे, हे रक्ताला दूषण आहे, हे समजून घे तर ती कविता उलगडे. बरोबर. हे इतकं स्पष्टपणे त्यांनी म्हटलेलं. फक्त आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग ती कविता नाही कळत नाहीये, जाऊन दे, काहीतरी अवघड आहे असं आपण म्हणत बसतो. बरोबर. ते समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. एक्झॅक्टली. आता मितवा नावाचा जो ग्रेसचा ललित निबंध संग्रह आहे त्याची अर्पण पत्रिका आहे ती मी सादर करतो आणि थांबतो. अर्पण पत्रिका आहे ती सुद्धा अशी सृष्टीकडून आपण समष्टीकडे जाण्याचा जो प्रवास असतो त्या प्रवासाच्या वाटेवरची ती अर्पण पत्रिका. म्हणजे ती एक कविताच आहे. प्रतिबिंबांचे तारण देऊन मी आरसा नाही मागत, प्रतिबिंबांचे तारण देऊन मी आरसा नाही मागत असे म्हणतात जुने बळ घेऊन तू नव्याने दचकलीस मागधी. प्रतिबिंबांचे तारण देऊन मी आरसा नाही मागत असे म्हणतात तू जुने बळ घेऊन नव्याने दचकलीस मागधी. भातुकलीच्या भयकंपात स्त्रग्धरा शिराणी या नावांखाली प्रश्नांकित झालीस. भातुकलीच्या भयकंपात स्त्रग्धरा शिराणी या नावांनी प्रश्नांकित झालीस. तरीही हे आत्मवैराण अवतरण मी तुला देत नाहीये. तरीही हे आत्मवैराण अवतरण मी तुला देत नाहीये. मितवा मी अर्पण करतोय, मितवा मी अर्पण करतोय अंगणात दाणे टाकण्यापूर्वीच उडून गेलेल्या चिमण्यांना.
हो. ओके. अशी ती अर्पण पत्रिका. मग वाह! तो प्रवास आपल्याला कळतो, की हो. ग्रेसला कुठं जायचंय आणि हो. तुम्हाला कुठं घेऊन जायचंय. खूप धन्यवाद. तुम्ही येऊन खूप खूप उलगडून सांगितल्यामुळे नक्कीच ग्रेस समजायला मदत होईल. थँक ओके. यू व्हेरी थँक मच. यू सो मच आणि पुढच्या भागात भेटूया. नमस्कार. नक्की.